तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। राहुरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर एकाच महिलेनं एका दिवसामध्ये वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे। 3 फेब्रुवारीला डॉक्टर मकासरे यांचा विवो कंपनीचा मोबाईल वळण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हिसकावण्यात आला होता। या प्रकरणी त्यांनी तातडीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये येऊन गुन्ह्याची नोंद केली। त्यानंतर काही वेळानं डॉक्टर मकासरे यांचा मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीच्या पत्नीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये त्यांचं 4 ग्रामचं मंगळसूत्र डॉक्टर विजय मकासरे यांनी हिसकावून घेतल्याची फिर्याद दाखल केली। यात विशेष म्हणजे डॉक्टर मकासरे यांनी फिर्यादीमध्ये नमूद केलेली वेळ आणि त्या महिलेच्या फिर्यादीची वेळ ही एकच असल्यामुळं तक्रारीबाबत शंका व्यक्त केली जाते। आणि त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारीला रात्री 8च्या दरम्यान डॉक्टर मकासरे यांच्यावर पोक्सोसह गंभीर गुन्ह्याची पुन्हा नोंद केली गेली आहे। राहुरी तालुक्यातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ही गोष्ट लक्षात आल्यामुळं रिपाई आठवले गट, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, रिपाई कवाडे गट, भारिप, रिपाई गवई गट, बहुजन युथ पॅन्थर, महादेव कोळी संघटना, रिपब्लिकन युवा सेना, महाराष्ट्र फ्रीडम पॉवर पत्रकार संघ, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक घेऊन संबंधित प्रकरणाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला। विविध संघटनांनी त्यांच्या वतीनं स्वतंत्र निवेदनं देऊन नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची 7 फेब्रुवारीला नाशिक या ठिकाणी भेट घेत समक्ष निवेदन दिलं। नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशनला जो काही खोटा गुन्हा दाखल झालेला आहे, या खोट्या गुन्ह्याची चौकशी करण्याकरिता आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी नाशिक या ठिकाणी IG ऑफिसला या ठिकाणी आलेलो आहोत। तर आमची या ठिकाणी मागणी अशी आहे की जर सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्ते जर असे खोटे गुन्हे जर दाखल होत असेल, एक प्रतिष्ठित व्यक्तीवर जर असे खोटे गुन्हे दाखल होत असेल, तर समाजामध्ये काम करणाऱ्या जे विविध संघटना आहेत त्या संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये अतिशय भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होईल। भविष्यात पुढील कालखंडामध्ये अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी नाशिकचे महापरिनिरीक्षक आपले विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे साहेब यांना आम्ही सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिलेले आहे। तर साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करतो। राहुरी तालुक्यामध्ये दिनांक 3/2/2025 साली डॉक्टर विजय मकासरे हे राहुरी पोलीस स्टेशनला त्यांचा मोबाईल हिसकून घेतल्यासंदर्भात फिर्याद देण्यासाठी आले असताना त्यांच्यावर त्याच घटनाक्रमाच्या दिवशी त्याच वेळेवर मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। ही बाब संशयास्पद असल्यामुळे राहुरी तालुक्यातील तमाम दलित संघटना यांनी एकत्रित येऊन या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे साहेब यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून या संदर्भात जर हे गुन्हे खोटे निष्पन्न होत असेल तर संबंधित डॉक्टर विजय मकासरे यांना न्याय देण्याची भूमिका घेण्याचं या ठिकाणी या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे। येत्या 10 दिवसामध्ये या प्रकरणाचा निपटारा करून जर संबंधित प्रकारामध्ये तथ्य असेल व डॉक्टर मकासरे यांच्यावर लादलेले हे गुन्हे जर खोटे निष्पन्न झाले तर याबाबत निश्चित मी कारवाई करेन, अशा प्रकारची ग्वाही विशेष पोलीस महानिरीक्षक सन्माननीय दत्तात्रय कराळे साहेब यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। राहुरीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होणे अतिशय निंदनीय आहे। विशेष म्हणजे सामाजिक काम करणं हा काही गुन्हा नसून एखाद्या घटनेविषयी दाद मागणे हा सुद्धा गुन्हा नाही। अशा प्रकारे सामाजिक काम करताना सामाजिक कार्यकर्त्यांवर जर बेजबाबदारीने खोटे गुन्हे दाखल होत असेल तर या संदर्भात निश्चितच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये याबद्दल तीव्र भावना निर्माण झालेल्या आहे आणि याच संदर्भात
पोलीस प्रशासनाच्या या तपासाच्या भागाकडे आम्ही एक मोठ्या आशेने पाहतो का निपक्षपातीपणे हा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचे जर खोटे गुन्हे जर या तपासामध्ये निष्पन्न झाले असतील तर ते निश्चितच रद्द करण्यात यावे याबाबत मी या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करीत आहे. नाशिक पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र माननीय कराळे साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व संघटनांच्या वतीने आलेले आहोत. झाले असे की सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय माकासरे यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत हे खोटे गुन्हे दाखल मी पूर्ण विश्वासाने सांगतो की त्यांनी जो पोलीस प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जो आवाज उचलला ओला साहेबांच्या विरोधात त्यांनी पूर्ण षडयंत्र रचून एका पोलिसाला हाताला घेऊन त्यांच्या जुन्या भावकीचा वादाचं कारण काढून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे. की एक प्रतिष्ठित व्यक्ती ज्याच्याकडे 20-25 लाखाची गाडी आहे, 1-1 लाख रुपयाचे मोबाईल आहेत, अशी व्यक्ती एखाद्या माईच्या गळ्यातून 4 ग्रॅमचं सोनं हिसकून घेऊ शकते का? हे सर्वसामान्यांना पडलेला हा रावरी तालुक्यातील नगर जिल्ह्यातील सर्वच चळवळीतील लोकांना पडलेला हा एक गंभीर प्रश्न आहे. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्वच मागासवर्गीय चळवळीतील नेत्यांना दडपण्याचा दाबण्याचा हा प्रयत्न चालू केलेला आहे या पोलीस प्रशासनाने. तर मी सर्वप्रथम या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि डॉक्टर विजय माकासरे यांना न्याय मिळाला नाही तर या सर्व संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. बस एवढंच बोलतो. यावेळी प्रवीण लोखंडे, विलास नाना साळवे, कांतीलाल जगधने, पिंटू नाना साळवे, आप्पासाहेब मकासरे, नंदूभाऊ शिंदे, भाऊसाहेब पगारे, बाबा साठे, सुनील पवार, दत्तात्रय जोगदंड, दिनेश गायकवाड, सुनील चांदणे, चंद्रकांत जगधने, तुषार दिवे, योगेश पवार, हर्षद साळवे, निलेश शिरसाट, यमुनाताई भालेराव, दीपक साळवे यांसह संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन सादर करून चौकशी करून डॉक्टर मकासरे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत अशी मागणी केली आहे. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.